सरांनी जे सांगितलं, सर जे काटेकोरपणाने कॅल्क्युलेटर वापरतात आणि सगळा हिशोब करतात, तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, जो माझा अनुभव आहे, मी नारायणामध्ये माझी मुलं टाकलेले होते. 1,06,000 फी होती सर त्याची, आणि एकाचे 1,30,000 आणि ट्रान्सपोर्टिंगचं 60,000 रुपये खर्च. त्या वर्षभरात त्यांना जेवढं शिकायला मिळालं ना तेवढं हे मागच्या वर्षात मिळालं. पण हे का मिळालं तर मी नीरज पाटीलला इथं टाकलेलं होतं. तो एक असा व्यक्ती होता, तो 10th ला होता. एलोरा इंग्लिश स्कूलमध्ये मी त्याला इथं आणलेलं होतं. त्याला त्याच्या नावाचं स्पेलिंग सुद्धा जेव्हा आणलं तेव्हा येत नव्हतं, पण तो 10th पर्यंत गेला. भुसावळमध्ये एक शाळा आहे, त्या शाळेत तो शिकलेला. त्याला त्याच्या नावाचं स्पेलिंग येत नव्हतं, तर मी त्याला आता कुठं टाकायचं, मग क्लासेस तर शोधल्या, गायकवाड वगैरे भरपूर नावाजलेले शोधले मी, की आता त्याला तिथं टाकू आपण. जेव्हा मी त्याला नेलं तोपर्यंत मला माहित नव्हतं की त्याला किती येतं. तिथं गेलं, त्याला फॉर्मही भरता येत नाहीये, त्याला काहीच माहित नाही, आणि एवढी फी भरायची आहे. आणि त्यांचे जे क्वेश्चनरीज होते, क्वेश्चन आन्सर पेपर, ते बघून मी स्वतः थक्क झालो. आणि हा मुलं तर म्हणजे त्याने पेनही उचलला नाही, आणि तिथून बाहेर आला घामघूम झालेला होता. कुठं न्यायचं. लिटरली सांगतो सर, मी फक्त का आणलं माहितीये का, एक छोटा क्लास होईल, काहीतरी इथं शिकेल असं आणलेलं मी. लिटरली जे माझ्या मनात त्यावेळेस होतं त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला, की चला इथं काहीतरी शिकलं आणि हेच काहीतरी करतील तर बघूया आपण. तर तुम्हाला सांगतो त्याच्यात इम्प्रूव्हमेंट तर झाली, त्याने शिकला नाही. त्याने आम्ही खूप प्रयत्न केले, सरांनी केले, मी आलो बऱ्याच वेळा. त्याच्या पॅरेंट्सला, भुसावळवरून त्याच्या पॅरेंट्सला आम्ही इथं बोलवून घेतलं. कारण कदाचित तुम्हाला माहित नसेल, त्या मॅडमांना माहिती आहे, आम्ही भुसावळवरून त्याच्या पॅरेंट्सला बोलवलं. खूप प्रयत्न केले त्याला शिकवण्याचे, पण त्याची मानसिकता थोडीही नव्हती. पण त्याने इथे मॅथ, इंग्लिश इतकं चांगल्या प्रकारे केलं. शेवट त्याने काय केलं, लास्टच्या मंथमध्ये ना तो कुठेतरी ढासळला, मन त्याचं खचलं. सरांनी त्याला बोलवलं, सांगितलं, त्याने एक्झाम दिली, 67 त्याने % मिळवले, आणि तो 12th ला गेला. पण सरांनी काय केलं, त्याची जी फी होती का 20,000 काहीतरी, मला माहित नाही 10th ची काय फी होती, आता त्याने मी भरलीच नाहीये. भरली नाही इन द सेन्स, मी भरली नाही, सरांनी मला मागितली नाही. तर मी सरांना म्हणलं, सर त्याची ते फी, सर त्याचं रुपया त्याची काही देऊ नका. म्हटलं का नाही, त्याने काही शिकलाच नाही माझ्याकडे. पण मला माहिती तो किती शिकला, कारण त्याने 12th ला ऍडमिशन घेतली, मी तुम्हाला सांगितलं सर, है ना. तर सांगायचं काय, सरांनी पॅरेंट्सचा पण विचार केला. ज्या काही आता एज्युकेशनच्या फीज आहेत ना क्लासेसच्या, माझ्या एवढं तुम्हाला कोणाला माहित नसेल, एवढं बारीकाईने मी स्वतः बघितलेलं आहे. तर ही फीज जी कॅल्क्युलेट केली सरांनी, ती पॅरेंटला बेरेबल असली पाहिजे, म्हणजे पॅरेंट्सने पण ती बेअर करता आली पाहिजे. ह्या विचारांनी त्यांनी ज्या फीज ठेवलेल्या आहेत, आणि ह्या ज्या काही आता सरांनी सांगितलं एक्झाम, ह्या खरोखर सांगतो तुम्हाला इतक्या गरजेच्या आहेत ना. याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुमचं म्हणजे काहीच उपयोग नाही मुलांचा शिकून. आता जिथं तुम्हाला आहे ना बी फार्म पाहिजे ना मुलं, तिथं PhD होल्डर मिळत आहे. तुमचे मुलं म्हणजे माझे मुलं कुठंच लागणार नाही. मला रोज भीती लागलेली असते की माझ्या मुलांचं काय होईल. मी स्वतः अवघड R&D ला आहे, माझं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे. एवढं करून सुद्धा संसारामध्ये किती धगमग होते हे मी जाणतो. आणि तुम्ही पॅरेंट्स, आपण जे इथं जेवढे राहतो हे कामगार वर्ग राहतो, है ना, बरोबर आहे ना. कुणी मोठे बिझनेसमॅन तर आहे नाही इथे. जे काही कामगार वर्ग आहे त्यांचा एक टक्कुंची ठरलेला एवढी अमाऊंट येते. तर त्या अमाऊंटमध्ये सर हे जे काही क्लास घेतात ह्या खूप गरजेच्या आहेत आपल्या मुलांसाठी. त्यामुळे मी सर्वांना सांगतो, आपलंच काम आहे की या क्लासेसमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे शिकतील याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. मेंटल ॲबिलिटीमध्ये माझ्या स्वतःच्या कॉलनीमधून मी 4 मुलं आणले होते. तर कारण त्या मुलांचंही नॉलेज वाढलं पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्न करा, सरांसाठी खूप प्रयत्नशील सर आहेत. सगळ्यांचं आपलं त्यांना सहकार्य असणं गरजेचं आहे. धन्यवाद.